धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू झालंय। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आणि या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी सुनील तटकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा देखील केली आहे। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। विरोधी सत्ताधारी नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय। सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली। बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरेंसोबत फोनवरून चर्चा केली। 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी अजित पवारांचीही भेट घेतली होती। तर राजीनामा दिलेला नाही, काल धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं होतं। राजीनामा दिला अशी देखील एक बातमी। राजीनामा वगैरे दिलेला नाही। राजीनामा दिला अशी देखील एक बातमी। राजीनामा वगैरे दिलेला नाही। धनंजय मुंडेंकडे नैतिकता शिल्लक नाही, तुम्ही नैतिकतेचं बोलता, मुंडेंच्या राजीनाम्यावरून धसांनी ही टीका केली। तर सुरेश धस प्रकाश सोळंकेंना मंत्रिपद न मिळाल्यानं धनंजय मुंडेंवर आरोप करतायत, असं यावर रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं। यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे। आकांच्या आकाची भूमिका फुल सपोर्टेड आहे। आकाला माहित नव्हतं का काय चाललंय जिल्ह्यामध्ये 5 वर्ष? आता सांगता काय? नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला। नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे, तर तुम्ही नैतिकता सांगायला जे आमदार दस आहेत त्यांना मंत्रिपद न मिळता पंकजा मुंडे ताईंना मंत्रिपद मिळालं। भाजपचा विषय आमच्या याच्यामध्ये प्रकाश सोळंकेंना न मिळता धनंजय मुंडेंना मिळालं। त्याचा कुठेतरी रोष, त्याचं कुठेतरी सल ही या हत्याच्या माध्यमातून काढताना दिसतायत राजकारणी। दरम्यान धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय, असा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय। निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात, वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात, त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचतं, फक्त धनंजय मुंडे दिसतात। मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय। जेवढे याच्या तपासात जेलमध्ये गेले पाहिजेत। तो आमदार असून, मंत्री असून, नाही तर खंत्री असून, नाही तिकडे कुणी असो, सुट्टे नाही। इथं माझंच उतारणार आहे आता। जितकं आतापर्यंत पचलं आता पचणार नाही। इथून पाठीमागे जे पचविलं ते आता पचणार नाही। राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न। माझ्यावर आरोप झाला तेव्हा मी राजीनामा दिला होता, असं राजीनाम्याच्या चर्चावर अनिल देशमुखांनी म्हटलंय। तो आता त्यांचा प्रश्न आहे की शासनाचा प्रश्न आहे किंवा त्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांचा प्रश्न आहे। पण मग आपल्याला कल्पना आहे की माझ्यावर जे आरोप झाला होता, ज्या दिवशी आरोप झाला त्याच्यानंतर जी चौकशी लागल्यानंतर मी त्याच वेळेस राजीनामा दिला होता। तर एवढे आरोप असून राजीनामा दिला नाही, धनंजय मुंडे पुरुष वेश्या, अशी टीका करताना जानकरांची जीभ घसरली आहे। यावर उत्तर देताना जानकरांवर संस्कार झाले नाहीत, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे। स्त्री वेश्या असते मी पाहिलेलं आहे, पण पुरुष वेश्या असू शकतो। हे अशा पद्धतीचं हे मंत्री जर असतील आणि हे चालवत असतील, सरकार चालवत असतील, अजितदादा चालवत असतील, तर या राज्यानं घ्यायचं काय? उत्तम जानकर वेश्याविषयामध्ये त्या वेश्येला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आपापसातला राजकीय कुरगुडी, राजकीय विरोधक म्हणून अशी भाषा वापरणार असाल तर या विधानाचा मी जाहीर निषेध करते। आणि असे विधाने करणारे लोकप्रतिनिधी लायकीचे नाहीयेत, त्यांना त्यांच्या घरातनं संस्कार झालेले